हाय फ्रेंड्स, नमस्कार. समर्थ अकॅडमी भंडारामध्ये मी मुंडे सर तुमच्या सर्वांचं हार्दिक स्वागत करतो. आज आपण या व्हिडिओमध्ये महाराष्ट्र पोलीस भरती 2024-25 मध्ये दिनांक 26 नोव्हेंबर 2025च्या सकाळी 12 वाजेपर्यंत फॉर्म किती आलेले आहेत याची पुराव्यानिशी माहिती पाहणार आहोत. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, स्किप करू नका. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचबरोबर सोबतचा बेल आयकॉन दाबा, जेणेकरून लवकरात लवकर नवीन अपडेट्स तुमच्या समोर येत राहतील. फॉर्मच्या फोटोज PDF टेलिग्राम चॅनलवर मी टाकत असतो. टेलिग्राम चॅनलची लिंक पिन कॉमेंटमध्ये आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तिथून तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या, जेणेकरून लवकरात लवकर नवीन अपडेट्स तुमच्या समोर येत राहतील. चला व्हिडिओला सुरुवात करूयात. पाहूयात या ठिकाणी आजचा पहिला टोकन नंबर. बघा, टोकन नंबर आहे 16,085. किती वाजताचा आहे बघा. अरे इथं या ठिकाणी 10:08 दिसत आहेत, पण तारीख दिसत नाही. चुकीमुळं एडिटर साहेब व्यवस्थित लोगो ठिकाणी ठेवा. याची तारीख कालची आहे 25/11/2025. असं मी पुढच्या स्क्रीनवर अजून एका ठिकाणी दाखवतो आणि हा स्क्रीनशॉट मी टेलिग्राम चॅनलवर पण टाकतो. 16,085 हा असणारा कुठला टोकन नंबर आहे पाहूयात पुढच्या स्क्रीनवर लगेच. बघा, पोलीस कॉन्स्टेबल ड्रायव्हर CP पुणे सिटीचा आहे. 16,085 टोकन नंबर आहे आणि 13,502 मुलाचे फॉर्म या ठिकाणी आलेले आहेत. किती वाजता इथं तुम्हाला डेट पण पाहायला मिळते. बघा, 10:09 25/11/2025 रोजी 16,085 फॉर्म पुणे सिटीला आलेले होते. आता 17,000 प्लस झालेले आहेत, याच्यात काही शंका नाही. पुढचे अपडेट्स पाहूयात अजून. बघा, पुढचा टोकन नंबर 16,370 टोकन नंबर आहे. किती वाजताचा आहे इथं तुम्ही डेट टाइम बघा. 9:51 25/11/2025 रोजी हा स्क्रीनशॉट किंवा हा फॉर्म सबमिट केलेला आहे. आता बघा, कुठला होता हा? पोलीस कॉन्स्टेबल SRPF गट क्रमांक 15. 16,370 टोकन नंबर आणि ऍप्लिकेशन नंबर SRPF ला सेम असतो. इथेही तुम्हाला डेट टाइम बघायचा असेल तर 9:52 25/11/2025 रोजी इथं 16,370 झालेले होते, जे की आता 17,000चा आकडा ओलांडलेला असेल. पुढच्या अपडेट्स अजून बघा, 15,391 टोकन नंबर आहे. हा 15,193 टोकन नंबर किती वाजताचा आहे? 6:53 25/11/2025. तुम्हाला कालचे दाखवाले, आजचे पण आहेत, समोर आहेत. तर हा 25/11/2025 6:53 ला 15,391 कुठला आहे बघा. लगेच पुढच्या स्क्रीनवर दाखवतोय. पोलीस कॉन्स्टेबल CP मीरा भाईंदरला कालच्या असणाऱ्या 6:53 15,391 फॉर्म टोटल आले होते, ज्याच्यापैकी फिमेल फॉर्म 4,172 असणार इथं आलेले होते, ज्याचा आकडा आत्ताच्या घडीला 16,000 प्लस झालेला असेल मीरा भाईंदरला. पुढचे अपडेट्स पाहूयात, पण चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा व्हिडिओला. जर काही अडचण असेल तर माझा व्हॉट्सअप नंबर देतो. 8010904800 हा माझा व्हॉट्सअप नंबर आहे. याच्यावर कॉल करू नका, मेसेज करा. तुमच्या मेसेजला 5 मिनिटात रिप्लाय नक्की मिळेल आमच्याकडून, याची शाश्वती मी देतो. पुढचे अपडेट्स पाहूयात अजून. बघा, 7254 7,254 कुठला आहे टोकन नंबर? त्याच्या अगोदर किती वाजता आहे हा टॅब मध्ये स्क्रीनशॉट काढलाय, मी स्वतःच काढलेला आहे. 10:30 वाजता आज सकाळच्या आहे. AM दिसतं इथं, तर 10:30 वाजता. भले मला इथं डेट दाखवता येत नाही कारण डेट इथं दिसत नाही म्हणून. तर आज 10:30 वाजता 7,254 जो टोकन नंबर आहे हा कुठला आहे? लगेच पुढच्या स्क्रीनवर. पोलीस कॉन्स्टेबल नागपूर ग्रामीणचा आहे. 7,254 टोटल अर्ज क्रमांक आहे, टोकन नंबर आहे आणि मुलीचे फॉर्म आहेत 2174 नागपूर ग्रामीणला आजच्या सकाळच्या 10:30 वाजेपर्यंत. तर हा होता नागपूर ग्रामीण. पुढचे अपडेट्स अजून बघूयात. बघा, 5,802 असणारा टोकन नंबर आहे. हा कुठला आहे? त्याच्या अगोदर किती वाजताचा आहे? 10:11 हा फॉर्म सबमिट केलेला आहे. आजच्याच तारखेमधला आहे. टॅबवर असल्यामुळे याचा स्क्रीनशॉट मध्ये दिनांक दिसत नाही. तर हा 5,802 असणारा टोकन नंबर किती वाजता नाही तर कुठला आणि कोणत्या पोस्टसाठी आहे? लगेच बघा, पोलीस कॉन्स्टेबल SRPF गट क्रमांक 4 नागपूर. 5,802 टोकन नंबर आणि ऍप्लिकेशन नंबर पण सेम असेल SRPF चा असल्या कारणामुळे. अजून पुढचे अपडेट्स पाहूयात आपल्याकडे. बघा,
16,583 असणारा टोकन नंबर आहे. किती वाजताचा आहे तर 10:02 हा असणारा स्क्रीनशॉट काढलेला आहे. तर हे त्या ठिकाणी असणारा 16,583 जो आहे हा कुठला आहे पाहूयात. बघा, पोलीस कॉन्स्टेबल नागपूर सिटीचा आहे. 16,583 या ठिकाणी आजच्या 10:10 10:10 होता ना रे, हो 10:02 या ठिकाणी इथं तुम्हाला पाहायला मिळतो नागपूर सिटीला. आणि त्यापैकी मुलाचे फॉर्म 11,664 म्हणजे लगभग असणारे 5,000 फॉर्म या ठिकाणी मुलीचे नागपूर सिटीला कॉन्स्टेबल पदासाठी आलेले आहेत आज सकाळी 10 वाजेपर्यंत. जर कोणी म्हणत असेल 10 वाजताच्या अगोदर माझ्याकडे 16,000 पेक्षा जास्तचा किंवा 16,583 पेक्षा जास्तचा स्क्रीनशॉट आहे तर पाठवा. उद्यापासून व्हिडिओ बंद, बघू दुसरं काहीतरी. अलग लक्षात, खोटी माहिती आपण देत नाही. फेक माहिती देणारे भरपूर लोक तुम्हाला त्या ठिकाणी टेलिग्राम चॅनल मिळतील, पीडीएफ मध्ये लिहून दाखवणारे भरपूर मिळतील. आपण तेवढीच माहिती देतो जेवढ्याचे स्क्रीनशॉट आपल्याकडे उपलब्ध आहेत, ते पण व्हेरीफाईड केलेले. असे कुठलेही स्क्रीनशॉट उचलले घेतले असं होत नाही. अलग लक्षात. पाहूयात पुढचे अपडेट्स. अशा ऑथेंटिक अपडेटसाठी तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करायचंय, सोबतचा बेल आयकॉन दाबायचा आहे, जेणेकरून लवकरात लवकर नवीन अपडेट्स तुमच्या समोर येत राहतील. टेलिग्राम चॅनलवर मी फोटोज वगैरे टाकतो, इतर अपडेट्स मिळत असतात तिथं, म्हणून तिथं पण जॉईन करून घ्या. ज्याची लिंक पिन कॉमेंटमध्ये आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तुम्ही जॉईन व्हा तिथं. पुढचे अपडेट्स पाहूयात आता. बघा, पोलीस कॉन्स्टेबल SRPF कुसळगावचा आहे. हा कधीचा आहे माहित नाही, त्याच्यामुळे 7,298 नाही. पोलीस कॉन्स्टेबल SRPF अमरावती ग्रामीण 8,774 असणारा टोकन नंबर आहे. झूम करतो वाटलं तर. आणि मुलाचे अर्ज 6,617 इथं तुम्हाला पाहायला मिळतात. आता मी एका टेलिग्राम चॅनलवर पाहिलं की इथं 16,000 समथिंगचा असणारा 16,036 काहीतरी त्यांनी हे दाखवलं होता स्क्रीनशॉट. पण तिथं अमरावती ग्रामीण म्हणजे त्यांनी स्वतः खाली असणारा मेसेज लिहिला होता. फक्त तो टोकन नंबर, जसा हा टोकन नंबर दिसतो ना इथं असा, आणि मग याच्या खाली लिहिलं होतं अमरावती ग्रामीण. मी म्हटलं एवढं कसं काय. जर तुमच्याकडे अमरावती ग्रामीणचा असेल, इथे तुम्हाला डेट पण पाहायला मिळते बघा, 25/11/2025 रात्रीच्या 10:05 आणि याच्या अगोदरच्या दिवशी मी पण दाखवलाय, मी स्वतः भरलेला फॉर्म जो लगभग असणारा 6,200च्या आसपास होता. 1-2 दिवसात 6,000हून 16,000 अमरावती ग्रामीणला त्या ठिकाणी शक्य नाही. जर कोणाकडे असं नवीनचा तर मला लगेच असणारा स्क्रीनशॉट पाठवू शकता. हा 25 तारखेचा यांनी फोटो वगैरे काढून पाठवलाय. कदाचित 24चा असन किंवा त्या ठिकाणी 25च्या सकाळचा असन, एवढं नक्की, याच्यामध्ये काही शंका नाही. पुढचे अपडेट्स पाहूयात. इथं नाशिक प्रिझन दिसतंय बघा, 25,275 टोटल आहेत आणि त्यापैकी मुलाचा 18,614. अशा पद्धतीमध्ये आपण या ठिकाणी अमरावती ग्रामीण आणि कारागृह नाशिकचा पाहिलेला आहे. पुढचे अपडेट्स पाहूयात अजून आपल्याकडे उपलब्ध. बघा, पोलीस कॉन्स्टेबल ड्रायव्हरचा आहे, बुलढाण्याचा आहे, 2,785 असणारा टोकन नंबर आहे आणि ऍप्लिकेशन नंबर आहे 2355. डेट टाइम याच्यावर अवेलेबल नसला तरी हा कालचा फॉर्म आहे. पुढचे अपडेट्स अजून पाहूयात आपण. बघा, 36,943 असणारा टोकन नंबर आहे. किती वाजताचा आहे? 25/11/2025च्या 8:38 असणार हा आहे. कुठला आहे? लगेच पुढं प्रिझन नागपूर कारागृहाचा आहे. 36,943 आणि 25,542 मुलाचे फॉर्म नागपूर कारागृहाला कालच्या डेटमध्ये रात्री असणारे 8:38 पर्यंत आलेले पाहायला मिळतात. अशा पद्धतीमध्ये या ठिकाणी उपलब्ध सर्व अपडेट्स मी तुमच्या समोर मांडलेले आहेत. शक्यतो रात्रीचा व्हिडिओ लेट येईल किंवा मग लाईव्ह येण्याचा मी प्रयत्न करेन, पण लाईव्ह आले तर मला तुम्हाला प्रूफ दाखवता येणार नाही, त्याच्यामुळं होऊ शकतंय की व्हिडिओ लेट येईल. तर त्या ठिकाणी अशा अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब मारून घ्या, सोबतचा बेल आयकॉन दाबा, टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. टेक केअर.